अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी प्रियांका आणि तुम्ही पाहताय भक्तीची शक्ती या यूट्यूब वाहिनीवरील आजचा महत्त्वपूर्ण भाग. तो म्हणजे आज आपण ऐकणार आहोत अधिक मास महात्म्य मधील कथासार 20वा अध्याय. तर आपण 19व्या अध्यायामध्ये मेधावती या कन्येचे भक्ती, श्रद्धा, स्नान, दान, धर्म, व्रत केलेल्याचे फळ बघितले. तिला माता पार्वतीने साक्षात भगवान शंकर आणि माता पार्वतीने कैलासामध्ये नेले. कैलासामध्ये नेल्यावरती तिथे विष्णूंनी तिच्यावर कृपादृष्टी टाकली आणि तिचे जे व्रताची पुण्याई होती त्या पुण्याईमुळे तिला गोलोकात स्थान मिळाले. त्याचबरोबर तिला एक मान्यता असे स्थान मिळाले जिचा दर्शनाने एखाद्या स्त्रीचं सौभाग्य हे वाढतं. म्हणजेच मंगळागौरी जी काशीतील आहे ते देवस्थान तिच्या नावानेच उभारलं आहे. तर बघा, असं तिला वरदान मिळालं. तर एका स्त्रीचं, आणि ती स्त्री सौभाग्यवती पण नव्हती, ती वंध्यत्व आलं होतं तिला, विधवा चुकलं माझं, सॉरी, ती विधवा झाली होती. तरीही तिने अगदी भगवान पुरुषोत्तमाची, राधाकृष्णाची आणि विष्णूची म्हणजेच आपल्या पुरुषोत्तम मासात सेवा केली होती. अगदी एकच दिवसाची तिने सेवा केली होती शेवटच्या क्षणी. तरीही ती इतकी लीन झाली होती त्या भक्तीत. आणि दुसऱ्या दिवशी स्नानास गेल्यावर तिला साक्षात माता पार्वती आणि भगवान भोलेनाथांच्या कृपादृष्टीने तिला काशी क्षेत्रात घेऊन गेले, म्हणजे त्यांच्या सोबत घेऊन गेले. तर अशा प्रकारे मेधावतीला स्नान, दान, धर्म, व्रत एका दिवसाच्या पुण्याचे एवढे फळ मिळाले. तर आपल्यासारख्या सामान्य माणसांनी सुद्धा आपल्या यथाशक्तीने स्नान, दान, धर्म, कमीत कमी नामस्मरण, पारायण करणे किंवा अध्ययन करणे किंवा श्रवण करणे गरजेचं आहे. तेवढंच आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये पुण्यफळ मिळतं. आता बघा, पूर्वी साधनं पण नव्हती. पूर्वी जेव्हा आपण पारायण करायला बसू, जेव्हा पुस्तक वगैरे असेल, पारायणाचा ग्रंथ वगैरे असेल, तेव्हा आपलं कडून घडत असेल सेवा. पण आता तसं नाही आहे. आपल्याला जर सेवा करायची आहे तर देवपूजा करून 5-10 मिनटं आपण नामस्मरण करून थोडीफार सेवा करू शकतो. पण आपल्या हिंदू धर्म संस्कृतीत असं सांगितलं जातं की एखादा आपण व्रत करत आहोत तर ते व्रताचं संकल्प कधी पूर्ण होतो तर त्याचं अध्ययन आपण केलं, त्याचं पठण किंवा श्रवण केलं तरच त्याचं फळ मिळतं. बघा, पठण केल्याने 1 पट फळ मिळतं आणि श्रवण केल्याने 2 फळ मिळतं. कारण की श्रवण करणारा फक्त श्रवण करत नसतो, तर तो मनापासून तो श्रवण करत असतो. अगदी त्याला तर जमत नसतं पठण करायला, मग तो मनापासून ऐकण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणून श्रवण करणाऱ्याचे जास्त फळ असतं. त्यामुळेच मी हा अध्याय महात्म्य कथासार जो तुमच्यासोबत शेअर करते तो त्या अध्यायातील, त्या महात्म्यातील एक छोटा भाग असतो. तो मी फक्त तुमच्यापर्यंत शेअर करत असते. महात्म्य मी सांगत होते, पण यूट्यूब चॅनलवरती ते अलाउड नाही आहे. म्हणजे असतं नवीन क्रिएटरसाठी बऱ्याच असतात प्रश्न, ऑप्शन्स असतात की ह्या गोष्टी करू नका, क्रायटेरिया असतो काही. तो मला आधी माहिती नव्हता, पण मी तुमच्यासोबत तरीही महात्म्य शेअर करत होते. मग आता महात्म्य माझा खंड पडायला नको, थोडीफार माझ्याकडून ही सेवा आणि मलाही ते ज्ञान प्राप्त व्हावं म्हणून मी हे अधिक मासातील महात्म्य कथासार तुमच्यासोबत शेअर करते. आपण आता 19व्या अध्यायात ऐकलं होतं मेधावतीची कथा. तर तिला थोड्याशा एकच दिवसाच्या व्रताच्या पुण्याईने तिला मोक्षप्राप्ती मिळाली. तिला एक देवत्व प्रकट झालं, ते पण भगवान विष्णू, माता लक्ष्मी आणि भगवान भोलेनाथ आणि माता पार्वती यांच्या कृपेमुळे. तर आम्हा सर्वांवरती ह्या 4ही देवतांची कृपा अशीच राहावी आणि कृपा अशीच राहावी आणि तुमच्यावरती कृपा आशीर्वाद कायम राहावा हीच मी प्रार्थना करते. आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आपल्या परिवारावर आशीर्वाद कायम राहावा यासाठी कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा
रामकृष्ण हरी लिहायला अजिबात विसरू नका. बघा, व्हिडिओ आवडत नसेल तर डिसलाईक करत जा, चालेल, पण व्हिडिओ बघून तुम्ही डिसलाईकही करत नाही, लाईकही करत नाही, हे खरंच चुकीचं आहे. एवढं मोबाईलसमोर येऊन कॉन्फिडन्सने बोलणे खरंच थोडंसं भीतीदायक होतं. पण ते सर्व गणरायाने, माता सरस्वतीने आणि माझ्या कुलदेवताने मला आशीर्वाद दिला आणि त्यांच्या आशीर्वादाने, श्री स्वामी समर्थ यांच्या आशीर्वादाने मी हा निर्णय घेतला की फेस दाखवून आता आपण महात्म्य कथासा सांगायचं. तर माझ्या ह्या छोट्याशा प्रयत्नांना तुम्ही यश मिळवून देत आहात. त्यासाठी मग फक्त यश मिळवून उपयोग आहे का, तर तुम्ही त्याला आवड पण दाखवली पाहिजे. बरं, आवडत नसेल तर डिसलाईक करा, चालेल, तेही केलं तरी चालेल, अगदी फ्री आहे. आणि डिसलाईक केलं तरी चालेल, पण कमेंट बॉक्समध्ये विष्णू कृपेसाठी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः अवश्य लिहा. तुमचा फार वेळ न घेता मी कथा सादर करते. ती म्हणजे अधिक मास महात्म्य मधील 20वा अध्याय. 20वा अध्यायामध्ये विप्रदास नावाचा एक शूद्र होता, भक्त होता तो, आणि त्याची पत्नी भगवान विष्णूची सेवा करत असत. आणि ती पत्नी जी होती विप्रदास ह्याची धर्मशील होती, पारायण करत होती आणि ती पतिव्रता अशी स्त्री होती. तिला सर्व पूजापाठ व्रतवैकल्य करायची फार आवड होती. तसेच त्या दोघांची खूप इच्छा झाली की अधिक मासामध्ये स्नान, दान, धर्म, व्रत वैकल्य करण्याची. पण त्यांची परिस्थिती गरीब असल्यामुळे ते राहतात त्या गावात किंवा त्या नगरात, म्हणजे मेरू पर्वताजवळील एका नगरीत ते राहत होते. तर शिवपुरी हे नगरीचे नाव होते. तर त्या शिवपुरी नगरीत ते राहून ते करू शकले नसते, त्यांना स्नानासाठी तीर्थक्षेत्री जावं लागलं असते. त्यामुळे मग त्या दोघांनी असं ठरवलं की गोकर्ण क्षेत्री जाऊन तिथेच महिनाभर पूर्ण राहायचं. स्नान, दान, धर्म, व्रत वैकल्य, संकल्पयुक्त सेवा जी आहे अधिक मासाची ती करायची असं त्यांनी ठरवलं. तसं त्यांच्याजवळ पैसा अडका भरपूर नव्हता. ते गरीबच होते, शूद्र असल्यामुळे अत्यंत गरीब होते. रोज जे आपण कष्ट कराल त्याच्यावर त्यांचं घर चालत असे. मग जवळ पैसा नव्हता, अडकाण होता, तर ते काय करायचे, दिवसभर जळण म्हणजे लाकूड वगैरे तोडायचे. जळण म्हणजे त्याला जळणच आपलं साध्या भाषेमध्ये बोलतो आपण. ते लाकूड वगैरे तोडून आणायचे, जळणच म्हणजे. मग ती मोळी जी आहे ती विकायची. त्या विकलेल्या मोळीतून स्वतःचा उदरनिर्वाह, त्याचबरोबर ब्राह्मण भोजन, त्यातूनच दानधर्म ते करत होते. तर अशा प्रकारे त्यांनी गोकर्ण क्षेत्री जाऊन स्नान, दान, धर्म, व्रत वैकल्य पूर्ण केलं. आणि मग ज्यावेळी त्यांचं शेवटचं जेव्हा त्यांनी ते केलं आणि ते घरी प्रस्थान करायला निघाले, त्याच वेळेस त्यांच्या वाटेत एक पिशाच आला. तो पिशाच त्यांना खाण्याच्या दृष्टीने आला होता. पण त्यांनी इतके व्रत वैकल्य, दान धर्म केल्यामुळे त्यांच्यामध्ये एक असं तेज उत्पन्न झालं होतं की तो जो पिशाच त्यांना खाण्यासाठी आला होता ना, तो पिशाच सुद्धा डगमगला. म्हणजे तो खाऊ नाही शकला त्यांना, म्हणजे त्याची अचानकच मनस्थिती बदलली. मग तो त्यांच्याकडे गयावया करू लागला की मला ह्या योनीतून मुक्त करा म्हणून. मग त्यांना पण प्रश्न पडला, ते शूद्र असल्यामुळे त्यांना म्हणजे प्रश्न पडला की आम्ही कसं तुम्हाला मुक्त करू शकतो म्हणून. मग त्यावेळी त्यांनी त्यांची दयनीय कथा सांगितली. तो पिशाच जो होता त्याने त्याच्या पूर्वजन्माची कथा सांगितली. तर कथा अशी होती की तो एका राज्याचा राजा होता आणि तो राजा असूनही प्रजेला खूप छळत होता, खूप त्रास देत होता. तर त्याने कधी दान धर्म केला नाही, व्रत वैकल्य काही केले नाहीत, जे अभिषेक वगैरे करायचा असतो, पूजापाठ करायचे असते ते केलं नाही. उलट तो ब्राह्मणांना वगैरे त्रास द्यायचा. तर असा हा अतिशय क्रूर राजा म्हणून तो होता. मग त्याच्या त्या जन्माच्या पापामुळे तो पिशाच्या योनीत जन्माला आला होता. मग त्याला आता त्या जन्माचा खूप त्रास होत होता. मग त्यामुळे त्याने अगदी त्याला गयावया करू लागला, लोटांगण घालून त्याला विनवणी करू लागला की मला ह्यातून मुक्त करा. मग आता ह्या पती पत्नीला संभ्रम पडला, खूप प्रश्न पडला की काय करावं, आता काही सुचेना असं झालं त्यांना. मग त्यांनी विचार केला आणि मग त्यांनी ठरवलं की त्यांनी जे व्रत केलं होतं, जे संकल्पयुक्त अधिक मासातील जी
दान धर्म व्रत वैकल्य केले होते, स्नान वगैरे नामस्मरण, तर त्या 7 दिवसाचे त्यांना त्या पिशाच्याला पुण्य द्यायचं ठरवलं. मग त्यांनी ते संकल्पयुक्त त्यांना पुण्य दिले. तर त्यावेळी चमत्कार घडला. त्यांना पुण्य जसं मिळालं तसं त्या पिशाच्याची मुक्तता झाली, त्यांना मोक्ष मिळाला. ते मोक्ष मिळाल्यावर त्यांना घेण्यासाठी वैकुंठातून विमान आलं. त्या विमानात बसून त्यांचा अंश गेला. तर अशा प्रकारे दानामुळे म्हणजे व्रतवैकल्याच्या पुण्यदानामुळे सुद्धा एका पिशाची योनीची मोक्ष मिळाला, त्याला जन्मजन्मांतराच्या फेरातून सुटका मिळाली. तर असा हा स्नान दान व्रतवैकल्याचा महिमा आहे. नक्कीच सर्वजण आपल्याकडून जेवढी होता होईल तेवढी सेवा करा. आता हे कलियुग आहे. प्रत्येकजण ह्या गोष्टीवरती विश्वास ठेवतं किंवा नाही पण ठेवत. फक्त हौस म्हणून ह्या धोंड्याच्या महिना असं ह्याला नाव पाडलं गेलं. पण हा पुरुषोत्तम मास भगवान विष्णूची सेवा करण्यास, भगवान विष्णूंना समर्पित आहे. जेवढी आपण भगवान विष्णूंची सेवा करू तेवढं आपण देवाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न होणार आहे. तर आपल्याकडून जेवढीच होता होईल तेवढी सेवा करा. किमान दिवसभरातून 11 वेळेस 108 वेळेस भगवान विष्णूंचं नामस्मरण करा. अगदीच काहीच जमलं नाही तर रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी किमान आपण म्हटलं पाहिजे. तर बघा, तुम्हाला आज जर तुम्ही खरंच सेवा करत असाल ना तर तुम्हाला दृष्टांत मिळालाच असेल. म्हणजे बघा, आता माझ्या घरामध्ये पाल चुकली. मी अशी पण करतेच सेवा देवाची. पण ह्या अधिक मासामध्ये माझ्यामध्ये इतका बदल झाला की सांगायलाच नको. इतका प्रचंड बदल झाला. आणि तुम्हाला सांगते, माझ्या घरामध्ये शक्यतो पाली नसायच्याच. घरामध्ये क्वचित एखादी असायची, ती पण बाहेरच्या बाजूला असायची, घरात आतल्या बाजूला अजिबात नसायची. जवळजवळ मी जशी सेवा करते तशी माझ्या घरामध्ये 5-6 पाली, अगदी म्हणजे लक्ष्मीचं रूपच मानलं जातं. पण थोडंसं किळसवाणंही वाटतं. बघा तुम्ही, तुमच्यासोबत मी शेअर नक्कीच करणार आहे व्यंकटेश स्तोत्राबद्दल. तर त्या स्तोत्राबद्दल माहिती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यावेळी बघा, रुद्ररूप आपण म्हणतो, देवाचं आपल्याला दिसतं किंवा सौम्य रूपही दिसतं. पण आपल्याला लगेचच दिसणार कसं, तर हे कसं कुणाकुणाला बऱ्याच जणांना अनुभव आलेले आहेत. तर मी ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर तो व्हिडिओ पाहायचा असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा. कमेंट बॉक्समध्ये ओम नमः भगवते वासुदेवाय नमः अवश्य लिहा. तर विप्रदास ह्या शूद्र भक्ताची कथा कशी वाटली, ज्याने राजाला, पिशाची योनीतील राजाला मोक्ष प्राप्त करून दिला होता. तर ही कथा कशी वाटली, आवडली असेल तर एक लाईक करा, नसेल आवडली तर डिसलाईक करा. कमेंट बॉक्समध्ये ओम नमः भगवते वासुदेवाय नमः अवश्य लिहा. त्याचबरोबर चॅनलवर प्रथमच आला असाल, भक्तिशक्ती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जवळ असलेल्या बेल आयकॉन बटनावर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओंची नोटिफिकेशन मिळेल आणि माझा कुठलाही व्हिडिओ स्किप न करता तुम्ही पाहू शकाल. असंच आपल्या धर्मपारायण, संस्कृती, आपले सण समारंभ, व्रतवैकल्य यांची मी माहिती घेऊन येत असते आणि ती तुमच्यासोबत शेअर करत असते. धन्यवाद. पुन्हा भेटू. आजची सेवा मी इथेच थांबवते. पुन्हा भेटू उद्याच्या भागात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी.